नमस्ते. स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज माझ्या नवऱ्याच्या वडिलांची कहाणी सांगणार आहे. माझे मिस्टर म्हणतात माझ्या वडिलांना टीबी हा आजार झाला होता. हा आजार त्यांना खूप कमी वयात झाला होता. मी तेव्हा 6 महिन्याचा होतो. माझी आईने मला हे सांगितलेले आहे कहाणी आहे. मला तर काहीच समजत नव्हतं. मी 6 महिन्याचा होतो. आईच्या अंगावर दूध प्यायचो. माझे वडील खूप बिडी, सिगारेट, गांजा प्यायचे. कितीही समजावलं तरी ऐकत नसायचे. माझी आई वारंवार समजावण्याचा प्रयत्न करायची. आपल्याला 3 लेकरं आहेत. तुम्हाला जर काय झालं तर त्यांचं कसं होणार? माझं कसं होणार? पण माझे वडील कोणाचं ऐकत नसायचे. मी 6 महिन्याचा असताना माझे वडील खूप आजारी पडले. डॉक्टरांनी टीबी झालाय असं सांगितलं. हे ऐकून आईला तर धक्काच बसला. दवाखान्याचा खर्च चालू झाला. आता दवाखान्यात खर्च करायला पैसे आणायचे कुठून? वडिलांना आता किंमत समजली. आता काय होणार? माझ्या मागे माझ्या मुलांचं काय होणार? माझ्या बायकोचं काय होणार? रोज दवाखान्यात जावं लागायचं. पाहुणे-रावळे हसायला लागले. घरी येणं बंद केलं. बोलणं बंद केलं. कोणी घरी येत नसायचे. म्हणायचे त्याला टीबी झालाय, आपल्याला पण होईल. कोणी बोलत पण नसायचं. माझे वडील गावात बसायला गेले तर लोकं उठून जायचे आणि या विचाराने माझे वडील अजूनच खचायला लागले होते. माझे वडील खूप खोकायचे. त्यांना खोकला चालू झाला होता. त्यांना माझी बहीण आणि भाऊ बाहेर खेळायला गेले तर त्यांना कोणी खेळायला घेत नसायचे. मुलांना घरात बोलवून घ्यायचे. शेजारी-पाजारी आम्ही भावंडं घरी गेले तर त्यांना घरात येऊन देत नसायचे. त्यांना घराच्या बाहेर काढायचे. आमच्या घरात कोणी येत नसत. आमची गरिबी चालू झाली. दिवसेंदिवस वडील जास्त आजारी पडले. उपासमारीची वेळ आमच्यावर आली. मी 1.5 वर्षाचा झालो तेव्हा माझे वडील खूपच आजारी पडले. वडील जाग्यावर राहू लागले. उठता बसता येत नव्हतं. घरात खायला काहीच नसायचं. वडिलांना एक दिवस खूप जुलाब लागले. शेवटी वडिलांनी आईला साबुदाण्याची खीर बनवायला सांगितले. कारण वडिलांना काहीच जेवण जात नसायचं. साबुदाणा आणला. आईकडे पैसेसुद्धा नव्हते. आतपाव साबुदाणा आणला. माझ्या आईने भिजत घातला. वडिलांना खीर करून दिले. माझ्या वडिलांसमोर माझा भाऊ आणि बहीण बसले. आम्हाला पण खीर खायची. त्यांना एवढं समजत नव्हतं. ते पण खूपच लहान होते. साबुदाणा म्हणल्यानंतर घरात सगळ्यांनाच आवडायचा. मुलं पण आवडीने खायचे. माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. माझी लेकरं माझ्याशिवाय कशी जगतील? पण माझ्या वडिलांनी ती खीर बहिणीला आणि भावाला दिली नाही. कारण त्यांनी ती खीर उष्टी केली होती. माझ्या वडिलांच्या जीवाला खूप समसम लागली. 3 दिवसात माझे वडील देवाघरी गेले. माझे वडील मरण यातना सोसत होते. माझी आई, 3 लेकरं वडिलांजवळ दिवस-रात्र आम्ही बसून असायचो. पण माझ्या आईची समजूत काढायला शेजारची चुलतीसुद्धा येत नव्हती. आमच्या शेजारी चुलते आणि चुलती राहत होती. चुलत भावकी पण होती. पण कोणी डोकवायला सुद्धा येत नसायचं की हे काय खात असतील, कसे दिवस काढत असतील. किती काय केलं तरी माझ्या वडिलांचा भाऊ होता, पण अजिबात येत नसायचा. शेवटी वडील वारले. आई मोठमोठ्याने रडायला लागली. आम्ही पण रडायला लागलो. कोणी पटकन आलं नाही. सगळ्यांना वाटलं की आता हा गेला म्हणून घरातून रडण्याचा आवाज येत आहे. पण कोणी आमच्या जवळ आलं नाही. माझ्या आईलाच माझ्या वडिलांच्या तोंडात रुमाल टाकायला सांगितला. त्याचं तोंड बंद कर, त्याच्या नाकात आणि तोंडात कपडा टाक असं सांगितलं. काय अवस्था झाली असेल माझ्या आईची. देवा, अशी वेळ कोणत्या स्त्रीवर येऊ देऊ नको. त्या बिचारीची काय चूक होती? तिला हे सगळं सहन करावं लागत होतं. आज तिचा नवरा गेलाय. हा समाज तिला रुमाल टाकायला सांगतोय. माझ्या वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी पुढे कोणी येईना. माझी आई सगळ्यांपुढे पदर पसरत होती. तेव्हा कुठेतरी 4 लोक पुढे आले. ती पण तोंड बांधून आली. माझ्या वडिलांचं कसं तरी अंतिम संस्कार केलं. अशी वेळ कोणत्या स्त्रीवर येऊ नये. आता आईला एकच चिंता, मी ही 3 लेकरं कशी मोठी करू? त्यांना काय खाऊ घालू? माझ्याकडे घरात काम नाहीये. गावखेड्यांनी राहत होतो आम्ही. शहरांनी राहत नव्हतो. घरातली कोणतीही कामं करून माझ्या आईने आम्हाला मोठं केलं असतं. पण गावखेड्यांनी कोणतीच कामं नसायची. राहायला एक छोटंसं घर होतं. हाताला काम नव्हतं. घरात बँक बॅलन्स नव्हता. खायला प्यायला नव्हतं. शेती नाही, जमीन नाही, धान्य वगैरे काहीच घरचं नाही. आईला एकच चिंता, माझ्या हे लेकरांना आता मी कसं मोठं करू? आईला माहेरचा सुद्धा आधार नव्हता. माहेरी पण खूप चांगलं होतं. भाऊ होते, बहिणींचं चांगलं होतं. मला आजी-आजोबा पण होते. पण कोणीच माझ्या आईच्या मदतीला धावून नाही आलं. माझे वडील गेल्यानंतर आम्हाला 4 दिवससुद्धा कोणी आजी होती. आजी पण 4 दिवससुद्धा आम्हाला घेऊन गेली नाही. सगळे म्हणायचे की तुझ्या नवऱ्याला टीबी झाला होता. त्यासाठी आमच्या घरात लहान लेकरं आहेत.
आज किती काही केलं तरी तिची आई पण एक मुलाची आई होती. आणि ती सुद्धा माझ्या आईला म्हणली, "तुझी मुलं आणि तू इथंच राहा. कारण तुझ्या नवऱ्याला टीबी झाला होता. उद्या जर तुला बाय चान्स निघाला त्यासाठी उद्या जर तुला बाय चान्स टीबीचा आजार निघाला तर आम्ही आमच्या घरात लेकरं आहे, माझ्या मुलांचा संसार आहे, माझे सुना आहेत, माझे नातवंड आहेत. आम्ही पण त्या आजीचे नातवंड होतो, पण आजीने आमचा विचार कधीच केला नाही. आजी अशी पण म्हणली नाही की तू येऊ शकत नाही तर 4 दिवस मी तुझ्या आधारासाठी राहते इथं. पण आईसुद्धा राहिली नाही. ज्या दिवशी मौत झाली त्या दिवशी सगळे पाहुणेरावळे निघून गेले. पाहुणेरावळे पण असे आले होते की ते फक्त तोंड बांधून असे लांबच राहिले होते. टीबी हा आजार असा नव्हता की तो बराच होणार नाहीये, पण काही खर्चामुळे, काही परिस्थितीमुळं, आमच्या गरिबीमुळं आम्ही आमच्या वडिलांचा खर्च हा करू शकलो नाही. त्यासाठी आम्हाला आमचे वडील गमवावे लागले. वयाने आम्ही खूप लहान पडत होतो आणि माझ्या वडिलांना आधार कोणाचा नव्हता. सासरवाडीचा आधार होता, पण माझ्या आईला तिच्या घरच्यांनी कधीच मदत केलेली नाही. आणि असं नाही की माझ्या वडिलांना आजार होता म्हणून माझ्या आईला पण असेल, म्हणून आम्हाला पण असेल, असं काहीच नसतं. पण पहिल्या लोकांचा, जुन्या लोकांचे जुने विचार, असा विचार करून माझी आजी, आजोबा, मामा, मामी सगळे सगळे आहेत ते निघून गेले. पण 4 दिवस माझ्या आईचं दुःख हे करायला, समजून घ्यायला सुद्धा माझी आजीसुद्धा राहिली नाही. अशी वेळ कोणत्याच देवावर, म्हणजे कोणत्याच स्त्रीवर येऊ नये. हे खूप वाईट झालं. म्हणजे आत्ता आम्हाला विचार करून एवढा त्रास होतो, तर माझ्या आईने ते सगळं सहन केलेलं आहे आणि त्यात आम्ही लहान-लहान होतो. देवा अशी वेळ कधीच कोणत्या स्त्रीवर येऊ नये, कोणत्या आईवर येऊ नये. मिस यू आई, ये ना गं परत. तुझी खूप आठवण येते. मी खूप मोठा झालो आहे, खूप कमवतो आहे. आता आपण उपाशी पण कधीच मरणार नाही. ये ना गं आई परत. मिस यू.